60 वर्षानंतर शरीरात नैसर्गिकरित्या काही बदल होतात. जसं की स्नायूंची ताकद, हाडांची घनता कमी होते, पचनसंस्थेत बदल होतात, झोपेच्या पद्धतीत आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे या वयामध्ये वाईट सवयी सोडणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जसं की धूम्रपानाची सवय सोडा. सिगारेट, बिडी, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ यामुळे हृदय आणि फुफ्फुसावरती वाईट परिणाम होतात. त्यामुळे कितीही वर्षाची सवय असली तरी 60 नंतर सोडल्याने आपल्या शरीराला फायदा होतो. तंबाखू आणि गुटखा टाळा. तोंडाचा कर्करोग, हिरड्याचे आजार आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गुटखा, मावा, तंबाखू पूर्णपणे बंद करा. मद्यपानाची सवय टाळा किंवा कमी करा. वय वाढल्यानंतर शरीराची औषधे आणि अल्कोहोल हाताळण्याची क्षमता बदलू शकते. त्यामुळे पडणं, यकृताचे आजार, झोपेचे विकार आणि औषधांशी होणाऱ्या परस्पर संवादांचा धोका वाढू शकतो. सतत बसून राहण्याची सवय सोडा. दिवसभर टीव्ही, मोबाईल किंवा खुर्चीवर बसून राहणं टाळा. नियमित चाला, हलका व्यायाम करा. शक्य असेल तर स्नायू बळकट करणारे व्यायाम शरीराला सक्रिय ठेवण्यास मदत करतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे व्यायाम किंवा शरीराची हालचाल पूर्णपणे बंद करू नका. वय झालं आहे म्हणून व्यायाम नको ही चुकीची समजूत आहे. मात्र नवीन किंवा जोरदार व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जास्त मीठ खाण्याची सवय कमी करा. पापड, लोणचे, चटण्या, फरसाण, पॅकेज्ड पदार्थ आणि जास्त मीठ असलेले पदार्थ वारंवार खाणं टाळा. जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढण्यास हातभार लागू शकतो. साखर आणि गोड पदार्थाचं अतिसेवन टाळा. चहा, कॉफीमध्ये जास्त साखर, मिठाई, शीतपेये, बिस्किटे आणि गोड पदार्थ वारंवार घेण्याऐवजी फळे, भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्याचा आहारामध्ये समावेश करा. तळलेले आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा. जसं की वडापाव, भजी, स्नॅक्स, प्रक्रिया केलेले मांस, वारंवार तळलेले पदार्थ यांचं सेवन जास्त केलं तर हृदयाच्या आरोग्यासाठी धोका वाढू शकतो. पाणी कमी पिण्याची सवय टाळा. तहान कमी लागली तरी दिवसभर पुरेसं द्रव पदार्थ घेणं महत्त्वाचं आहे. मात्र हृदय किंवा मूत्रपिंडाचा आजार असेल तर डॉक्टरांनी सांगितलेली द्रव्ये मर्यादित प्रमाणामध्ये घ्या. झोपेकडे दुर्लक्ष करू नका. रोज उशिरापर्यंत जागणं, दिवसा खूप वेळ झोपणं आणि रात्री मोबाईल पाहत राहणं टाळा. नियमित झोपेची वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा. सतत झोप येणं, घोरणं किंवा झोपेत श्वास थांबल्यासारखं वाटणं यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे स्वतःहून बंद करू नका. BP, मधुमेह, हृदय किंवा इतर आजारांची औषधे असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. स्वतःहून कोणतीही वेदनाशामक औषध घेऊ नका. काही वेदनाशामक औषधांचा दीर्घकाळ वापर केला तर रक्तदाब, पोटदुखी, मूत्रपिंड किंवा हृदयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वारंवार औषध घेणं टाळा. तपासण्या टाळा. 60 वयानंतर नियमित आरोग्याची तपासणी करा. जसं की रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल, डोळे, दात, लसीकरण. डॉक्टरांनी सुचवलेल्या तपासण्या नक्की करा. पडण्याचा धोका दुर्लक्षित करू नका. घरात, गालिचा, बाथरूममध्ये आधार नसेल तर पडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे व्यायाम करा. एकटेपणाची राहण्याची सवय टाळा. कुटुंब, मित्र, शेजारी किंवा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घ्या. वाचन, संगीत, बागकाम, छंद यामध्ये वेळ घालवा. सतत ताण घेऊ नका. ताण घेतला तर त्याचा आरोग्यावरती वाईट परिणाम होतो. व्यक्तींशी संवाद साधा. भूक नसतानाही उगाचच सतत खात राहू नका. वय वाढल्यानंतर शरीराला पूर्वी इतका कॅलरीजची गरज नसते. प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ पुरेसं मिळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आहाराची गुणवत्ता महत्त्वाची आहे. आता वय झालं आहे, काही करण्याची गरज नाही ही मानसिकता सोडा. 60 वर्ष म्हणजे आरोग्याची काळजी सोडण्याचं वय नाही. उलट चांगल्या सवयी सुरू करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. 60 नंतर तंबाखू, धूम्रपान टाळा. मद्यपान कमी करा. शरीराची नियमित हालचाल ठेवा. संतुलित आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. औषधांचा योग्य वापर करा. नियमित तपासण्या करा आणि सामाजिक मानसिक सक्रियता या सवयी लावा. यामुळे आपलं आरोग्य दीर्घकाळ निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते.